अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात नुकतेच महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक वारे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरासाठी डॉक्टर नेमाडे, डॉक्टर कराळे, डॉक्टर चिमणकर, डॉक्टर बिहाडे हे तज्ञ वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। या शिबिरामध्ये विविध रोगांच्या एकूण 1117 रुग्णांची तपासणी करून प्राथमिक उपचार करण्यात आले। त्यामध्ये 722 महिला व 395 पुरुष यांचा समावेश होता। मोतीबिंदूच्या एकूण 13 रुग्णांवर अकोला येथील डॉक्टर देशमुख, डॉक्टर इंगळे, डॉक्टर भुईभार मॅडम यांच्या पथकाने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडली। तसेच डॉक्टर राजेश तांबे डेंटल कॉलेज यांच्या पथकाने दंतरुग्णांवर उपचार केले। सदर आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, अकोला। कॅम्प दरवर्षी घेत असतो। यामध्ये आपल्याला डेंटलची पण आम्ही एक कॅन्सर वॉरियर टीम पण आम्ही बोलवली आहे। जे वैद्यकीय अधीक्षक आहेत डॉक्टर नेमाडे सर यांच्या अधिपत्याखाली आपण हा कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। त्यांची टीम पण इथे काम करत आहे। त्याच्याबरोबरच आमची सिव्हिल सर्जनची पूर्ण टीम, त्याच्यानंतर आमचे DHO सर आहेत त्यांची पूर्ण टीम इथे कार्यरत आहे। खूप सारे इथे लोक आम्ही डॉक्टर स्पेशालिस्ट सगळ्या प्रकारचे बोलवलेले आहेत। आपण त्या मानसिक आरोग्य, डोळ्याचे डॉक्टर, हाडांचे डॉक्टर, स्किनचे सर्व प्रकारची इथे तपासणी आपण करतो। विशेष म्हणजे आपण वर्ध्यावरनं कॅन्सर वॉरियरची टीम पण बोलवलेली आहे। डेंटलचे काही जे पेशंट्स निघतील ते आपल्याला ते ऑपरेट करून देणार आहेत। त्याचप्रमाणे आमच्याकडे जनरल सर्जरी जे हायड्रोसिल, हर्निया, अपेंडिक्स जे काही पेशंट्स आपले निघतात जनरल सर्जरीचे ते पण आम्ही त्यांचे ऑपरेशन्स करून देणार आहे। वेगवेगळ्या स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, जसं की मुख्यमंत्री सहायता निधी, नंतर MJPJY या स्कीममध्ये सुद्धा आम्ही बसून त्यांना इथे ऑपरेशन होत नसतील तर आपण मुंबईला सुद्धा आमच्या काही हॉस्पिटल्स टाईप झालेले आहेत। फ्रीमध्ये आपण त्यांना सर्व्हिसेस देणार आहोत। सेम प्रकारेच आम्ही राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रममधले पण काही मुलं जर यामध्ये आपल्याला सापडले तर त्यांनासुद्धा आपण फ्रीमध्ये सर्व्हिसेस देऊ। आम्ही ह्या कॅम्पचा उद्देश हाच राहतो की पेशंट लोक स्वतःहून कधी दाखवायला येत नाही आणि त्यांचे आजार अनडायग्नोज राहतात, तर अर्ली डिटेक्शन आपण करतो आणि किती चांगलं बेटर लाईफ आपण त्या पेशंटला देऊ शकतो, हा या कॅम्पचा उद्देश आहे। मॅडम, आपण आमच्या रक्तवाहिनीच्या माध्यमातून काय संदेश द्याल? नागरिकांना हे संदेश देत आहे मी की बॉडीमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये थोडाही काही बदल झाला किंवा आपल्याला थोडं अनइझी वाटत आहे की रुटीनमधनं काही आपल्याला फरक वाटत आहे तर ताबडतोब आपण इथे तपासणी करून घ्यायला पाहिजे। सर्वात पहिले म्हणजे आमची HLLची लॅब आहे, त्याच्यामध्ये आपण पूर्ण तपासणी करून घेऊ शकतो आणि पूर्ण रक्ताची तपासणी आपण करून घेऊ शकतो। त्याप्रमाणे आपल्याला बॉडीमध्ये काय चेंजेस आहेत हे ताबडतोब समजतात। त्यानंतर आमच्याकडे एक्सरे फॅसिलिटी पण आहे, सोनोग्राफीची फॅसिलिटी पण आहे आणि लवकरच आम्ही आता CT स्कॅनची फॅसिलिटीसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे पेशंटनी सुद्धा स्वतःला काही बदल वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे। हे खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ही वृत्तवाहिनी आम्हाला खूप मदत करत असते, कारण हाच एक माध्यम आम्हाला आहे की आम्ही लवकरपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू शकतो। थँक्यू।